खासदार सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे या दोघांनी म्हणजे दोन राष्ट्रवादीच्या दोन प्रमुख नेत्यांनी धनंजय मुंडे यांना का टार्गेट केलेलं आहे? त्यांचे कान का टोचलेले आहेत? काय घडतंय पडद्याआड? धनंजय मुंडे मध्यंतरी अमित शहाना दिल्लीमध्ये जाऊन एकटेच भेटले होते. एकूण काय चाललेलं आहे? धनंजय मुंडे यांच्या मागचं राजकीय शुक्ल कास्ट का थांबायला तयार नाही? दुसरीकडे त्यांना अजूनही आशा आहे की आपल्याला आज ना उद्या मंत्रीपद मिळेल. मात्र सुनील तटकरे जे कोर कमिटीचे सदस्य आहेत धनंजय मुंडे यांच्यावर का बरसलेले आहेत? काय घडलं बीडमध्ये ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं. प्रश्न सुनेत्रा पवार यांना विचारण्यात आला. उपमुख्यमंत्री, बीडच्या पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष. पत्रकाराने प्रश्न विचारला, धनंजय मुंडे यांनी रोखलं आणि मग हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे यांना आयती संधी मिळाली आणि त्यांनी गुंगी गुडिया अशा शब्दात नको त्या पद्धतीने टीका केली. त्यांना राष्ट्रवादीच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. आणि मग धनंजय मुंडे यांच्यामुळे हे घडलेलं आहे. तेव्हा तटकरे यांनी समज दिलेली आहे आणि सुप्रिया सुळे यांनी वाल्मिक कराडला आता बीडला ठेवता कामा नये, व्हीआयपी ट्रीटमेंट बंद केली जावी आणि त्याची रवानगी आता नागपूरच्या कारागृहामध्ये करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांनाच तो इशारा समजला जातो. आता धनंजय मुंडे यांना जर मंत्रीपद दिलं गेलं तर नैतिकतेच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष राज्यभर आंदोलन करेल असं देखील सुप्रिया सुळेंनी एकदा म्हटलेलं आहे. एकूणच काय आहे याविषयी आपण थेट विश्लेषण करतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, अजितदादा पवार यांना बीडचं पालकमंत्रीपद ज्या वेळेला घ्यावं लागलं आणि मग त्यांनी ज्या पद्धतीने धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांची दादागिरी, त्यांची ठेकेदारी वगैरे वगैरे याच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पक्षाच्या बैठकीमध्ये कान पिरगळायला सुरुवात केली. अजितदादांना वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांची मैत्री, त्यांचे संबंध, त्यात संतोष देशमुख यांची झालेली हत्या आणि मग जे पक्षाला भोगावं लागलेलं आहे ते असं येऊन अजितदादा यांनी अनेकदा समज दिली जाहीरपणे, खासगीमध्ये तर दिलीच. आणि मग त्याचा परिणाम नंतर नंतर काय झाला? धनंजय मुंडे अगदी अजितदादा पवार बीडच्या दौऱ्यावर असताना सुद्धा गैरहजर राहायला लागले. कारण सांगायला लागलंय की मी आजारी आहे, मी परगावी आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, असं ते बोलायला लागलंय. आणि मग ते कुठेतरी आता रुष्ट आहे. तरी देखील अजित पवार यांनी तुम्हाला आता नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीतर आता बडतर्फ करायला लागलेले आहे, तेव्हा आता गुमान आपला राजीनामा देऊन टाका आणि तो राजीनामा त्यावेळेला द्यावा लागला. मग आता धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मनातली जी खतखत खंत वेगवेगळ्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षांमध्ये कशा प्रकारे व्यक्त केलेली आहे की मला कशा प्रकारे माझ्या विरुद्ध मीडिया ट्रायल केलेली आहे, माझं तोंड कसं दाबण्यात आलेलं आहे. आणि मग ते या सगळ्या याच्यामध्ये अगदी परळी वैद्यनाथच्या त्या गाभाऱ्यामध्ये त्यांनी ध्यान करत बसले. बरंच काही घडून गेलं. आता मग ज्या वेळेला अजितदादांचं दुर्दैव निधन झालं त्याच्यानंतर जे काही राजकारण तिथं महाराष्ट्राला, भारताला बघावं लागलं की टाळूवरचं लोणी खायचंय, कशा पद्धतीने करायचंय. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा आपला पक्ष ताब्यात घेईल, त्याच्यामुळे काय केलं पाहिजे. मग भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांच्या आशीर्वादाने आपण ती कशी घाई केली पाहिजे हे दाखवण्यामध्ये जे 4 जण होते त्याच्यामध्ये धनंजय मुंडे हे सुद्धा होते. मग त्यावेळेला ती परिस्थिती वेगळी होती. त्याच्यानंतर काय झालं की सुनेत्राताई पवार या राष्ट्रीय अध्यक्षा झाल्या, उपमुख्यमंत्री झाल्या आणि मग त्यावेळेला धनंजय मुंडे वारंवार त्यांचा चरण स्पर्श करताना
म्हणजे एकाच बैठकीत म्हणजे आल्या आगमन झालं तेव्हाही चरण स्पर्श, त्या खुर्चीमध्ये विराजमान झाल्या का बैठकीमध्ये तिथेही चरण स्पर्श. हे कशासाठी चाललेलं आहे? तर मला मंत्रीपद मिळालं पाहिजे. मुंडे यांची ही केविलवाणी धडपड आहे असं त्यांचे राजकीय टीकाकार बोलायला लागले, आणि दृश्य आणि त्याच्यामध्ये तथ्यांश होता देखील आणि आहे देखील. मग ज्या वेळेला आता सुनेत्राताई पवार या बीडच्या पालकमंत्री म्हणून इकडे येतात, बैठक घेतात, मग त्यांना पत्रकार प्रश्न विचारणार की गुन्हेगारीच्या संदर्भात कायदा वगैरे असे प्रश्न विचारणार, हे तर ओघाने आलंच. मग त्यावेळेला त्यांच्या शेजारी बसलेले धनंजय मुंडे बोलते झाले, त्यांनी पत्रकाराला सांगितलं की जरा आता बाद झालं वगैरे असं तसं करून गुंडाळलं. मग परिणाम काय झाला? शेवटी हे राजकारण आहे. ती घटना महाराष्ट्रावर पसरली. मग काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या काही जिभेला लगाम नाहीये. ते म्हटले की ती गुंगी गुडिया सुनेत्राताई पवार यांच्यावर त्यांनी ती टीका केली. मग नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भरपूर असे काही त्याचा निषेध सगळीकडे नोंदवला. मग आता सुनील तटकरे काय बोलला? ते प्रदेशाध्यक्ष आहेत असं म्हणायला हरकत नाही, आहेत ते प्रदेशाध्यक्ष. आणि मग ते काय म्हणालेले आहेत की ज्यांच्या नावाने पत्रकार परिषद बोलावलेली असते त्यांनी पत्रकार परिषदेत संबोधणे अपेक्षित असते. म्हणजे सुनेत्राताई पवार यांना देखील ते म्हटलेले आहेत. आता दुसरं, मंत्र्यांबरोबरच्या नेत्यांनी या राजशिष्टाचाराचे पालन करायला हवे. इतरांनी हस्तक्षेप करणे, परस्पर उत्तर देणे चुकीचे आहे, अशा शब्दात सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे यांना फटकारलेलं आहे. बघा की आता तिकडं वर काय चर्चा सुरू आहे की विलिनीकरण, एनडीएला पाठिंबा, काय काय उलट सुलट अनेक चर्चा आहे. दोन्ही बाजून ती कधी नाकारली जाते, कधी सुतोवाच केलं जाते. सुनील तटकरे हे स्वतः म्हणतात की हो, विलिनीकरणाची चर्चा झाली होती, आता ते असं म्हणायला लागलेले आहेत. मग आता तुम्ही अलीकडे भेट आठवा, अमित शहा यांना सुप्रिया सुळे भेटल्या की ताबडतोब अर्ध्या तासाने सुनील तटकरे भेटले. चर्चा तर होणारच. बाकीचं तर खूप आहे, शरद पवार कुणाला भेटले, मोदींना भेटले, काय झालं, एकनाथ शिंदेना भेटले वगैरे, ते बरंच आहे. पण ही घटना महत्वाची. मग तसंच आता काय सहकारी कारखान्याच्या मुद्द्यावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर धनंजय मुंडे सुद्धा एकदा काय झालंय, काही महिन्यांपूर्वी ते अमित शहा यांना भेटले होते. मग आता धनंजय जसं प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे शीर्षस्थ नेत्यांना परस्पर भेटतात, काय करतात, काय लॉबिंग करतात, काय करतात, इकडे विलिनीकरणाला विरोध करतात, कशा प्रकारे वक्तव्य करतात, फटकून वागतात, कसा खर्च उचलतात, काय करतात, याच्याबद्दल अजितदादा पवार हे म्हणजे क्रोधित व्हायचे अधूनमधून, खासगी ते बोलून दाखवायचे. तसं आता धनंजय मुंडे जर परस्पर असं काही दिल्ली ईश्वरांच्या इकडं तिकडं भेटत असतील तर ते सुनील तटकरेंना आता या परिस्थितीमध्ये वाईट वाटणं, तसं काही आहे का, काय त्यांच्या मनात? आणि मग आता खासदार सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महादेव मुंडेंची हत्या, वाल्मिक कराड वगैरे हे सगळे मुद्दे उपस्थित केलेच होते. आणि मग ज्या वेळेला आता अजित यांचा धनंजय मुंडे यांचा मंत्री म्हणून विचार होऊ शकतो, अजितदादांच्याही वेळेला झाला होता पुन्हा एकदा, आत्ताही तो सुरू आहे. धनंजय मुंडे त्या पद्धतीने बोलत आहेत, वागत आहेत, पुढे पुढे करत आहेत, सगळं काही करत आहेत, आपल्यावर कसा अन्याय झाला हे देखील सांगत आहेत, आपलं मानसिक कसं म्हणजे कसं कसं केलं जात आहे हे सांगत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सुनील तटकरे यांनी बोलणं हे महत्वाचं आहे. आणि सुप्रिया सुळे यांनी देखील पुन्हा तो मुद्दा वाल्मिक कराडच्या व्हीआयपी ट्रीटमेंटचा उपस्थित करून एक प्रकारे धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देण्यात येऊ नये अशाच प्रकारचा एक इशारा दिलेला आहे. इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.